या विजयामध्ये जसा टीमचा, प्रशिक्षकांचा आणि सगळ्या स्टाफचा असा हा एक टीम इव्हेंट आहे की सगळे मिळून हा विजय त्या ठिकाणी घडवून आणतात. आणि म्हणून आपल्याही सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि शीतल ओगले तेली यांनी एक चांगली या ठिकाणी त्याला चॅलेंज म्हणा किंवा एक रिक्वेस्ट म्हणा, पण आपल्याला ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे क्रिकेट एक असा आहे की ज्याच्यामध्ये गोल्ड मिळू शकतो. आणि ते ऑलिम्पिकचा तो जो क्षण असतो की आपला तिरंगा ज्यावेळेस वर जातो आणि आपलं राष्ट्रगीत वाजतं, मला असं वाटतं तो अगदी मनात साठवून ठेवण्यासारखा क्षण असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या अतिशय जिद्दी टीमला, जिद्दी या अर्थाने की 17 नंतर तुम्ही ठरवलं की काय झालं तरी आम्हाला जिंकायचं आणि तुम्ही जिंकून दाखवलं, तर मला असं वाटतं अशी जी काही टीम आहे त्या टीमला हे 100% शक्य आहे. म्हणून आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत ऑलिम्पिक्सकरता. तुम्ही नक्की त्या ठिकाणी जिंकाल आणि आम्ही सगळे निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहोत. डायना मॅम या ठिकाणी आहेत. खरोखर मला या गोष्टीचा आनंद आहे. काल मी बघत होतो जेव्हा जिमीने राष्ट्रपतींसमोर सांगितलं की आमची ज्या जुन्या सगळ्या ज्या खेळाडू आहेत की ज्यावेळेस काहीच नव्हतं आणि काही मिळतही नव्हतं आणि काही रिकॉग्निशनही नव्हतं, त्यावेळेस त्यांनी क्रिकेट हे जिवंत नुसतं ठेवलं नाही, पॉप्युलराईज केलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं आपण विशेष या ठिकाणी अभिनंदन करूया. त्या असतील, मिताली राज असतील, एक आपली सगळी जी काही आपल्या आयकॉनिक जुन्या कॅप्टन्स आहेत या सगळ्यांचं देखील या निमित्ताने आपण अगदी मनापासून अभिनंदन करूया. आणि आज खरोखर हा सोहळा घेत असताना तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्राकरता देखील हा इतका अभिनंदनाचा क्षण आहे, महाराष्ट्राकरता इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही आम्हाला दिला असल्यामुळे तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यापासनं खूप मुली इन्स्पायर होतील आणि क्रिकेटला एक नवीन अशा प्रकारचं एक फ्रेश ब्लड तुम्ही अजून क्रिकेटमध्ये आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमची अजून खूप कारकीर्द बाकी आहे, त्याच्यामुळे त्या पुढच्या कारकिर्दीकरताही तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अर्थातच स्मृतीला तिच्या पुढच्या भविष्याकरता देखील विशेष शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर तर या 3 मुलींनी, स्मृती, जिमी आणि राधा यांनी आपल्याला सर्वांना एक अभिमानाचा क्षण उपभोगायला तर दिला, पण देशातल्या सगळ्या मुलींना मोठे स्वप्न बघायची एक शक्ती दिली. त्यांच्या स्वप्नांच्या पंखांना बळ पण दिलं असं मला वाटतं. आणि तुम्ही दिलेली जी शक्ती आहे तर त्याचा फक्त क्रिकेट नाही तर इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला त्याचे प्रतिबिंब उमटलेलं दिसत. मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानते. श्री अमोल मुजुमदार यांचंही आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण तुमची टीम इथे आलात. मी राज्य शासनाच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. माननीय मुख्यमंत्री महोदय, तर वर्षावर आता भारतीय महिला संघ आणि अमोल मुजुमदार आलेले आहेत मुख्य प्रशिक्षक. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांचे विश्वचषक जिंकून दिल्याबद्दल आभार मानलेले आहेत.